आहात सातारा 24 तास न्यूज सामान्य जनतेचा आवाज। शनिवार दिनांक 16 नोव्हेंबर 2024 रोजी मौजे आळजापूर तालुका फलटण येथे 255 विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार श्री सचिन सुधाकर पाटील यांच्या प्रचाराच्या निमित्त माढा लोकसभेचे माजी खासदार आदरणीय श्री रणजितसिंह नाईक निंबाळकर, आदरणीय श्री बाळासाहेब सोळसकर, जिल्हाध्यक्ष सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, आदरणीय श्री शिवरूपराजे खर्डेकर, संचालक सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक सातारा यांची सभा आयोजित करण्यात आली होती। मोठ्या संख्येने पंचक्रोशीतील ग्रामस्थ, महायुती पदाधिकारी व युवक वर्ग यांची उपस्थिती होती। त्या निमित्ताने आपल्या पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थ तसेच व्यासपीठावरील सर्व मान्यवर या सर्वांचं मी प्रथम आपल्या ग्रामस्थ आणि पंचक्रोशीतील वाघोशी, बोराळे, वडगाव, बिब्बी, गाडगेवाडी, आदरकी खुर्द, आदरकी बुद्रुक तसेच कापशी आणि सर्व गावातील रहिवासी ग्रामस्थ यांच्यातर्फे मी प्रथम सर्वांचं अभिनंदन करतो आणि आभार मानतो। आज या ठिकाणी विलास भाऊंनी सभा आयोजित केली। हे आपल्या भागासाठी एक आजपर्यंत दुष्काळामध्ये सापडलेला होता आणि आज ते आहे तसं म्हणता येणार नाही की अजून आपण पाण्याच्या बाबतीत चुकी झालेली म्हणून मी प्रथम विलास भाऊंचे या ठिकाणी आभार मानतो आणि अभिनंदन करतो। तसेच आज या ठिकाणी सभा का आयोजित केली त्याचं मूळ कारण असं आहे की हा आपला भाग म्हणजे नेत्यांच्यापर्यंत कधी पोहोचलाच नाही। प्रत्येक गावातील एक जण जातो, त्याला कोणतरी जोडीदार घेतो आणि त्यांचीच फक्त तिथं ओळख केली जाते। आज आम्ही कमीत कमी 25 ते 30 वर्षापासून या तालुक्यात काम करतो। विलास भाऊ आम्ही बरोबर काम केलेले दूध संघापासून। माझं सांगण्याचं तात्पर्य एवढं आहे, जर एका त्याची फक्त आठवण होते इलेक्शनच्या वेळेस, मग कुठल्याही गावातला असू द्या माझा अनुभव सांगतोय। आणि जर तालुक्याचा विकास, गावाचा विकास म्हटलं तर आपल्या सगळ्याला प्रत्येकाला माहितच आहे। विकासाच्या बाबतीत बोलायचंच काय आवश्यकता नाही। आपण सगळे जाणत्यात, शिकलेले आहात। आज सगळं कॉम्प्युटर युग आलेलं आहे, त्यामुळं कोणाला मत द्या आणि कोणाला देऊ नका हे सुद्धा सांगण्याची गरज नाही। आजची ही सभा फक्त जनजागृती, कुठेतरी परिवर्तन झालं पाहिजे म्हणजे आपल्या या दुष्काळी भागातील गावांची साथ मिळावी म्हणून भाऊंनी हा कार्यक्रम ठेवला आणि ह्या कार्यक्रमासाठी, या सभेसाठी आपण सर्वांनी येऊन जी उपस्थिती दाखवली त्यामुळे समाधान वाटतंय। का की अशी आज परिस्थिती झालेली, काही लोकांचा आम्ही जे करतो तीच पूर्व दिशा, आम्ही जो करतो तेच पूर्व दिशा, आमच्या पुढे कोणी बोलायचं नाही। जर बोलला शिक्षक असेल तर तालुका बदली, दूध संघाचा दूध उत्पादक असेल, डेअरी चालक असेल तर त्याला फॅट कमी, डिग्री कमी, आणखी काय करणार असेल तर त्याच्या सर्वांनी लक्षात घ्यायचंय की ह्या वेळेस हे परिवर्तन झालं पाहिजे आणि ह्या परिवर्तनाच्या लढाईमध्ये आपण सर्वांनी रणजित दादा, प्रणव तात्या आणि सचिन साळुंखे पाटील कडची विनंती करतो। आज परिस्थिती काय झाली, ज्या गावात खरी विकासाची अपेक्षा आहे, कामाची अपेक्षा आहे, जातो आणि मी कॉलर ट्रॅक करतो की मी गाव चालवतो आणि अशी परिस्थिती गावात आहे। काय गावात
आज मशाल भूमीसाठी अशी गाव आहेत की माझ्याच गावाचे एक उदाहरण देतो. गेली 10 वर्ष झालं मी सक्रिय राजकारणातून बाजूला झालो होतो. आज या ठिकाणी आमचा पुण्या दत्ताभाऊवर जाऊन काम करायला सुरुवात केली आणि त्यांनी मला विनंती केली की आपण आमच्या बरोबर राहिले पाहिजे, आम्हाला साथ दिली पाहिजे. म्हणून त्याच्यामुळे या राजकारणात आलो. तालुक्याचा नेता रणजित दादा जे आपल्या तालुक्याला यावेळेस केंद्रीय मंत्रिपद मिळणार होतं ते मंत्रिपदातील काही लोकांनी शिस्कावून घेण्याचं काम केलं. आज जर दादासारख्या व्यक्ती त्याचा विकास काय कमी झाला असता. गेल्या वेळेस दादांना वेळ कमी मिळाली. 2-2.5 वर्ष ह्याच्यामध्ये गेली, कोरोनामध्ये गेली. 2-2.5 वर्षामध्ये तालुक्यात राजकारण बदलाबदलीचं राजकारण झालं. त्यामुळे दादांच्याकडून जी कामं झाली ती आज जो माणूस तुम्ही निवडून दिला तो माणूस करू शकला असता का, जी गेल्या 2-2.5 वर्षात कामं झाली आणि ते प्रत्येक गावात ती कामं अशा पद्धतीची केली की आजपर्यंत कुणीही तशी कामं केलेली नाही. म्हणून आपण यावेळेस रणजितदादांचे हात बळकट करण्यासाठी, प्रल्हादराव पाटील यांचे हात बळकट करण्यासाठी, सचिन कांबळे पाटील यांना आपण भरघोस ह्या आपल्या तालुक्याचा जो परिवर्तनाचा जो इतिहास आहे तो इतिहास आपण परत घडवावा अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो. त्याचप्रमाणे आज 1-1.5 वर्ष झालं लोकसभेची इलेक्शन झाली. आपल्या इकडं दुष्काळी परिस्थिती होती. आजही थोडाफार बदल वाटतोय. आज या ठिकाणी त्यावेळेस आपल्याला ओळखतो ठीक आहे. या ठिकाणी रणजितदादा माजी खासदार आहेत त्यांचं आगमन होत आहे. त्याचबरोबर विलासभाऊ, प्रल्हाद काका या सर्वांचे या ठिकाणी आगमन होत आहे. तरी त्यांचं आपण सर्वांनी टाळ्याच्या गजरात स्वागत करावं अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो. म्हणून धन्यवाद. या ठिकाणी श्री सदाशिव पवार वाघोशी आपलं या ठिकाणी संयोजकांच्या वतीनं मनपूर्वक असं स्वागत कर आभार मानण्यात येत आहे. या ठिकाणी निवडणुकीच्या निमित्ताने आपल्या तालुक्याचे नेते माढा लोकसभेचे पाणीदार खासदार आदरणीय रणजितदादा नाईक निंबाळकर यांचं थोड्या वेळात आगमन होणारच आहे. त्याचबरोबर युवक राजे असतील, जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष बाळासाहेब सोळकर असतील, या भागाचे नेते प्रल्हाद असतील, आता व्यस्तपणे असलेले उत्तर कोरेगावचे सर्व नेते मंडळी, तसेच सासवडचे या ठिकाणी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सातारा जिल्हा अध्यक्ष आदरणीय श्री बाळासाहेब सोळकर पाटील आपलं या अर्धापूर नगरीत संपूर्ण हिंगणगाव जिल्हा परिषद गटाच्या वतीनं सहर्षाचं स्वागत करण्यात येत आहे. या ठिकाणी सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे श्री बाळासाहेब सोळकर आपले या ठिकाणी अर्धापूर नगरीत या ठिकाणी सहर्ष स्वागत करण्यात येत आहे. उत्तर कोरेगावची खिंड लढणारे नेते श्री बाळासाहेब सोळकर पाटील आपल्या या ठिकाणी सहर्षाचं स्वागत करण्यात येत आहे. महामंडळाचे उपाध्यक्ष आमचे नेते श्री टी.के. अण्णा पवार साहेब यांचंही या ठिकाणी सहर्ष करण्यात येत आहे. या ठिकाणी आत्ताच ज्याचं आगमन झालं आमचे मार्गदर्शक मुंबई उच्च बाजार समितीचे माजी चेअरमन, सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब सोळकर, मानंदा डेअरीचे व्हाईस चेअरमन आमचे मार्गदर्शक टी.के. अण्णा पवार, कोरेगाव पंचायत समितीचे माजी सदस्य संभाजीराव धुमाळ,
पूज्य काका सर्वच अमोल बोडके, आमचे सुरेश निंबाळकर, दत्ता पवार, या गावचे भाऊ निलोडे भाऊ, सरपंच, त्यांचे सर्व सदस्य, सोसायटीचे चेअरमन, या पंचक्रोशीतील सर्व बंधू, ज्येष्ठ तरुण वर्ग, येणाऱ्या विशाल आमच्या बरोबर येणाऱ्या तारखेला आपल्याला सचिन पाटलांना निवडून द्यायचं, त्या तालुक्यामध्ये परिवर्तन करायचं. सचिन पाटील असं व्यक्तिमत्व आहे ज्यांनी त्यांचं स्वतःचं गाव, छोटंच गाव धुमळवाडी, त्या गावाचं भारतामध्ये त्या गावाचं नाव बदलून डाळिंबवाडी केलं. त्या भागामध्ये, त्या गावामध्ये डाळिंबाचं, पेरूचं फार मोठं त्या भागामध्ये घेतलं जातं. ते गावाचं नाव बदलून भारताच्या नकाशावर डाळिंबवाडी म्हणून त्यांनी त्या गावाचं नाव त्यांच्यामुळं, त्यांच्या भागामुळं घडलेलं आहे. शेतकरी कुटुंबातला शेतकरी जाण आहे, जाण असलेला आपला उमेदवार आहे, आणि त्या उमेदवार आपल्याला निवडून द्यायचं. तुमच्यातलं त्यांना शेतकऱ्याचं काय दुःख आहे, शेतकऱ्याची काय व्यथा आहे, तिथं सचिन पाटील जाणतात. अतिशय साधं सोलस, साधं प्रेमळ असं व्यक्तिमत्व आहे, त्यामुळे आपल्याला त्यांना निवडून द्यायचं. येणाऱ्या काळामध्ये भरपूर, या 2-3 दिवसामध्ये भरपूर प्रकार घडणार आहेत. ते प्रकार आपल्याला रोखायचे. समोरची पार्टी बरेच प्रकार करणार आहेत, तर ते आपल्याला घेऊन द्यायचं नाही. ते आपल्याला रोखून त्याला घड्याळ चिन्ह दाबायचे. 3 नंबरला सचिन पाटलांचं घड्याळ चिन्ह आहे, त्याचं बटन दाबायचे. आणि तुम्हाला माहिती आहे, माहितीच्या माध्यमातून या तालुक्यामध्ये ज्यावेळेस दादा खासदार झाले, त्या खासदारकीच्या निवड झाली दादांची. तालुक्याचा विकास आणि मागच्या 30 वर्षाचा विकास याचा तुम्ही आलेख बघितला, त्यामध्ये फार तफावत आहे. त्या 30 वर्षामध्ये त्यांनी काय विकास केला नाही, जो दादांनी या 5 वर्षामध्ये करून दाखवला. तुम्ही सर्वजण बघताय या तालुक्यामध्ये, या सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक, पलटण कृषी बाजार समितीचे माजी सभापती, या ठिकाणी शिवराजे खर्डेकर बाळराजे आपलं या ठिकाणी आयोजकांच्या वतीनं सहर्ष असं स्वागत करण्यात येत आहे. संचालक सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सातारा, तसेच पंचायत समिती फलटणचे माजी सभापती, आमचे मार्गदर्शक श्री शिवराजे खर्डेकर बाळराजे यांचं या ठिकाणी आयोजकांच्या वतीनं आमच्या अर्धापूर व हिंगणगाव जिल्हा गटातील सर्व ग्रामस्थांच्या वतीनं सहर्ष असं स्वागत करण्यात येत आहे. तुम्ही तालुक्यातल्या संस्था बघितला, बऱ्याच संस्था त्यांच्या ताब्यात आहेत, पण त्या संस्थेचं काय अस्तित्व आहे, की संस्था कशा चालल्या ते आपण सगळेजण जाणतात. अतिशय संस्थेचं वाटोळ केलेलं आहे. आम्ही शिवराजे बाजार समितीमध्ये आम्ही एकत्र काम करत होतो. मागच्या पंचवर्षीला मी आणि आमचे आमच्या शासनाने बाजार समिती नियुक्त केली. राजाभाऊ, तुम्ही पण बाजार समिती होता. त्यावेळेस बाजार समितीचा शिवराज चेअरमन असताना काय आलेख होता, आता काय आलेख आहे तो तुम्हाला माहितीसाठी सांगतो. त्या काळात लोकांचे पगार व्हायचे वेळेवरती, कामगारांचे पगार व्हायचे. लोक कामगारांचे पैसे नसतात. अतिशय वाटोळ करून टाकले बाजार समितीचं. दुसंघ तर काय, दुसंघ नाहीयेच, खरेदी विक्री संघ नाहीये. पंचायत समिती काय चालू आहे तुम्हाला माहिती आहे, कारखान्याची काय अवस्था तुम्हाला माहिती आहे. असे संस्था यांनी सगळ्या मोडीत काढलेल्या आहेत. संस्था सगळ्या चालवायला दिलेल्या आहेत. या तालुक्यामध्ये आपल्याला परिवर्तन करायचे. ते परिवर्तन दुसरा विकी सांगतो बाळासाहेब, तुम्हाला जिल्हाध्यक्ष केलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं.
जिल्ह्यामध्ये अतिशय त्यावेळेस चांगलं काम केलं. तुमच्यातले काही लोक त्यावेळेस जिल्ह्याला मी घेतलेले, त्या भागातले तालुक्याला घेतले, जिल्ह्याला घेतलेले. त्यावेळेस त्यामध्ये बेस्ट जिल्हा त्याच्यामुळे माझा सत्कार केला, हल्ला केला त्या लोकांनी. त्यांचे इतके त्या आमच्या वडिलांचे त्यांचे एवढे उपकार आहे, सगळ्यांना माहिती आहे, सगळे सांगतील भिकावांचे किती उपकार आहे. तर त्या लोकांनी गुंड, जे मोक्यातले गुंड आहे, 302 मध्ये गुंड आहे, 234 गुंड आहे, असे गुंड घरी पाठवले, घरी हल्ला केला. त्याच्यानंतर निषेध सभा झाली तालुक्यामध्ये. निषेधानंतर आम्ही त्या निषेध त्याचा केला. अशी लोक दादा गुंडगिरी करतात. काय दादागिरी गुंड करत, दादा गुंडगिरी करत नाहीत, त्यांचीच गुंडगिरी तालुक्यामध्ये शहरामध्ये. तर ती आपल्याला मोडीत काढायची आहे. ती आपल्याला मोडीत काढण्यासाठी सचिन पटेल आपल्याला त्या तालुक्यामध्ये आमदार करायचे, आणि तो तुमच्या मतामुळे तर सचिन पटेल आमदार होणार आहे 100%. मी गेल्या दिवस या तालुक्यामध्ये फिरतोय. ते तालुक्याची निवडणूक त्या जनतेने हातात घेतलेली, त्या युवकांनी हातात घेतलेली, त्या तरुणांनी हातात घेतलेले, त्या महिलांनी हातात घेतलेले. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये सचिन पाटील आपल्या माध्यमातून आपल्या मतावरती आमदार होणारच आहेत. ते आपलं मत मी जास्त काही बोलत नाही. येणाऱ्या निवडणुकी 20 तारखेला पुन्हा एकदा सांगतो आपल्याला की येणाऱ्या 20 तारखेला सचिन पाटलाचं चिन्ह आहे गजा, 3 नंबरला त्यांचं उमेदवारी चिन्ह आहे. त्यांना प्रचंड बहुमताने विजय करा एवढं सांगतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. कोण तिकडं असला पाहुणा तरी जिल्ह्याचा अध्यक्ष मी झालो, त्याला थोडा तरी स्वाभिमान येणार का नाही? ते सगळे पाहुण्यांनी मत दिली तरी दादा काय अडचण येत नाही. एवढंच पुन्हा एकदा आपल्याला एक या गावचा नातेवाईक म्हणून आपल्याला विनंती करेन, या गावचे सुपुत्र अशा माणसाला सुद्धा तुम्ही चुकीच्या चर्चा करता, हे पाप तुम्हाला लागल्याशिवाय राहणार नाही. एवढंच या निमित्तानं सांगतो. विलासराव भाऊ घाबरू नका, आम्ही तुमच्या पाठीशी समर्थपणाने उभे आहोत. उद्याची निवडणूक यशस्वी करत एवढं सांगून थांबतो. जय हिंद. धन्यवाद जिल्हाध्यक्ष साहेब. खरं आतुरता या अर्धापूर पंचायतून 100% येणाऱ्या 20 तारखेच्या गुलाबाची विजयी सभा या विठ्ठल रुक्मिणीच्या प्रांगणात होईल. त्या दिवशी आपण आपली बॅटिंग जोरदार केली पाहिजे. आता 1च मिनिटामध्ये अर्धापूरकरांची व्यथा आपल्या समोर मांडायची. खरं तर आमचं महाराष्ट्र, आपलं अर्धापूर गावचं नेतृत्व, या नेतृत्वाला गेली 15 वर्ष जो अन्याय झालाय, त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी या हिंगणगाव जिल्हा परिषद गटातील या अर्धापूर नगरीतील ग्रामस्थ एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. आपला एक शब्द आमच्यासाठी, या छोट्या कार्यकर्त्यांसाठी अतिशय महत्वाचा आहे. आणि जी काही टीका टिप्पणी गेल्या 6 महिन्यात आमच्या या नेतृत्वावर झालेली आहे, त्या टीकेला येणाऱ्या 20 तारखेला आमचा अर्धापूर गावातील एक नागरिक मतपेटीतून आपल्या 100% या घड्याळ्या चिन्हासमोर आमचे उमेदवार सचिन सुधाकर पाटील यांना प्रचंड बहुमताने या हिंगणगाव जिल्हा परिषद गटातून लीड दिलं जाईल अशी आशा करतो. बोलतायत या माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार, या तालुक्याचा सुपुत्र रणजितसिंह हिंदुरावजी नाईक लिंबाळकर दादा. एकच वादा. मला आता 9 मिनिट राहिले, त्यामुळं मी व्यासपीठाची तुमची सर्वांची क्षमा. गेले 8 दिवस झालं, पण शेवटच्या भाषणाला मला 10 मिनिटात 8 मिनिटं 4 मिनिटं शिल्लक होते. कारण वक्ते प्रचंड वाढलेत आणि मला आनंद आहे ना, मला 1 मिनिट मिळालं तर चालेल, पण तुम्ही सर्व लोक या ठिकाणी योग्य दिशेला येऊन योग्य भूमिका मांडताय, हाच खरा विजय आहे. शुभम माझा मित्र या ठिकाणी सांगत होता की विलास भाऊंवर आरोप केला जातात, काय केलं जातं, नाही चिंता. ही जी काय परिवर्तन दिसतंय का नाही, मला बी घरी बसून नाही भाऊच काय नाही. दुसऱ्या दिवशी भाऊने मला बांधून घेतले की आपल्याला शांत बसायचं आणि ही उलट पालट व्हायचं. जी काय काडी लागली ती विलास भाऊच्या स्वाभिमानाची काडी संपूर्ण तालुक्यात लागली. ती काय एवढं काय उलट पालट होतंय आणि उद्याचा भविष्यातलं परिवर्तन जे होणार आहे, परिवर्तनाची ठिणगी भावने लावलेली आहे. त्यामुळे तुमच्या आजापूरच्या स्वाभिमान आणि आतापर्यंत ज्या नेतृत्वाला दाबलं, बाउन्स बॅक, त्यामुळं मोठा बाउन्स बॅक या गटामधून तारखेला होणाऱ्या मतदानातून दिसून द्या, एवढीच मी
या ठिकाणी तुम्हाला पहिली विनंती करतो. या ठिकाणच्या सर्व लोकांना मी काल परवा मुंबईमध्ये आपल्या पै पाहुण्यांना, मित्रांना, आप्तांना आम्ही भेटून आलो. आणि कुणाला सुख आहे हो या ठिकाणी आम्ही जिल्हाध्यक्ष मध्ये आमच्या या ठिकाणी आहेत, कुणाला सुख आहे मुंबईमध्ये राहायला, एवढ्या चाळीत राहायचं, एवढ्याशा खोलीत राहायचं, वेदना, दुपारचा ऊन, उष्णता, सर्व पुरं पाणी सगळं जाऊन आपल्या भागामधली लोक 30 वर्ष बाहेर राहिली. ज्यांनी आम्हाला पाणी आणतो म्हटलं, ज्यांनी आम्हाला विकास आणतो म्हणतो, ते 30 वर्ष झाली तर अजून 30 म्हणतात आम्ही विकास आणतो, आम्ही पाणी आणतो. अरे मला 30 वर्ष झाली. भागातल्या लोकांची आता त्यांना पोरं व्हायला लागली, ती पोरं 10-12 वर्षाची झाली. ज्यांनी तुम्हाला त्या काळात मतदान केलं होतं त्यांची आता पोरं 12 वर्षाची झाली. आता तरी थापा आणायचं बंद करा. एक पिढी नासावली, एक पिढीचं वाटोळं झालं. या भागामधल्या लोकांची अख्खी पिढी, जर या भागाला निरा देवगरचं पाणी आलं असतं, स्वतः मंत्री होते आदरणीय श्रीमंत 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 3 वेळा श्रीमंत म्हणून कमी पडायचं नाही. या श्रीमंतांनी जर मंत्री होते, आज देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी सही केली तेव्हा धोम बलकोडी आता 12 होती, काम संपलंय त्याचं. निरा देवगरचं काम तुमच्या इथं 8 किलोमीटरच्या आत निरा देवगरचं काम आहे. कॅनल पूर्ण होत आलेलं आहे. हे काम कर्तृत्वाने करायचं असतं. गोड बोलून छातीवर हात ठेवून मी अमक्याचा पोरगाय तमक्याचा पोरगाय त्यांच्या कर्तृत्वावर तुम्ही मत मागायचे नसते. त्यांनी मालोजी राजाचं नाव घेऊन 3 भाऊ फिरतात. मालोजी राजांनी बँक निर्माण केली, मालोजी राजांनी बँक निर्माण केली आणि तुम्ही बँकेत वाटोळ केलं. रिझर्व्ह बँकेने त्याच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप ठेवले, त्याच्यावर निर्बंध लाभले आणि बँकेवर मोरेटोरियम लावला. बँकेचा घोटाळा शोधण्यासाठी बँकेवर मोरेटोरियम लावला आणि बँक ह्यांना पतसंस्थेला ऐकावं लागली. मला सांगा, या ठिकाणचा दूध संघ भाऊ डायरेक्टर होते, सुभाष भाऊ चेअरमन होते. 1.25 लाख लिटर दूध असणारा दूध संघ संजीवराजे आणि श्रीमंत दीपक चव्हाण ही 2 जोडगडी. ती पण श्रीमंतच आहे म्हणून श्रीमंत होते, रागायचे त्याला. 15 वर्षात श्रीमंताच्या बरोबर जाऊन ती बी श्रीमंत झाले. त्यामुळे श्रीमंत दीपक चव्हाण 1.25 लाख लिटर दूध संघ तुम्ही ताब्यात घेतला आणि आज तिथं त्या दूध संघामध्ये कुत्री यायल्यात. कोणी बी जाऊन बघायचं उद्या सकाळी. दूध संघात एक कर्मचारी नाही, दूध संघाच्या त्या ऑफिसचं वाटवण झालंय. त्या किडकोडे, कुत्री, डुकर, तुम्ही 30 वर्षाचा तुमचा विकास, 30 वर्षाच्या विकासामध्ये श्रीमंत मालोजीराजांनी कारखाना काढायला योगदान केलं. तुम्ही काय काढलं? तुम्ही काय केलं? आम्ही आमच्या श्रीमंतांनी तर पानटपरी सुद्धा काढली नाही. आमच्या ह्या 3 श्रीमंतांनी पानटपरी काढली नाही. आम्ही काय केलं? 21 एकर जमीन कारखान्याची विकली आणि कारखाना इचलकरंजीला घाण ठेवला. नांदी असती. एक लक्षात ठेवा, इलेक्शन मध्ये मी या परिसरातली सगळ्यात मोठी सभा बघतोय. एवढी सभा बघितल्यानंतर मला असा विश्वास पटलाय की आपला विजय निश्चित आहे. कारण अशा प्रकारची सभा शिवरूपराजे, बाळासाहेब सुळसकर, ऐका सगळीच त्यांची नावं घेत नाही विलासराव. खरं सांगतो तुम्हाला सुशांत, की आम्ही साखरवाडीला पहिली सभा घेतली आणि मी 1980 पासून राजकारणात आहे. एवढी मोठी ऐतिहासिक सभा मी कधी पाहिजे नाही. प्रचंड सभा झाली. कमीत कमी 20,000 लोक असतील, 8-10,000 खुर्च्या भरल्या. 80 पासून मी काम करतोय राजकारणात. 80 ते 92 मी काँग्रेसचा कार्यकर्ता होतो. 92 नंतर मी रामराज्याचा झेंडा खांद्यावर घेतला 32 वर्षे. आता तो खाली ठेवला, काही इलाज नाही. परिस्थितीनुसार मला हे करावं लागलं. कारण शिवरूपराजे तिथं पूर्व भागातलं शिवरूपराजे माणिकराव सोनवणकर, कोरेगावमधनं बाळासाहेब सुळसकर, मंगेश धुमाळ आणि त्या भागातनं साखरेड भागातून मी निर्णय घेतला. विलासरावांनी तुमच्या अगोदरच घेतला होता. हा परिवर्तनाचा निर्णय का घ्यावा लागला? जेव्हा चूक आहे तेव्हा चूक म्हटलं पाहिजे. मला सांगा, रामराजांना 15 वर्षी विधानसभेची मिळाली. चिमणराव कदम 15 वर्षी होते, दीपक चव्हाण होते, त्याच्या अगोदर डॉक्टर मिठे 10 वर्ष होते, मालंदराज सुरुवातीला काय 5-7 वर्ष होते, हरिभाऊ निंबाळकर 5 वर्ष होते. पण या तालुक्याची परंपरा आहे 15 वर्षापेक्षा जास्त कोण आमदार राहत नाही. त्या परंपरेला
साजेच असा इथला जनसमुदाय आहे, इथला सगळ्यांचे आमचे निर्णय आहेत. आणि हे का झालं मला माहीत नाही, नियतीच्या मनात काय होतं मला माहीत नाही, परंतु मी तुम्हाला पुन्हा पुन्हा हे का सांगतो की जी आमची साखरवाडी सभा झाली, अजितदादा एकटे 1.25 तास बोलत होते, सगळा त्यांनी आढावा घेतला आणि त्यांनी प्रचंड केला आणि ती विजयाची खरी सभा झाली. आणि आज ही त्याचीच तुमची सभा आहे. कारण मगाशी मी सांगितलं की आम्ही या गटातनं लीड देणार आहे. एक लक्षात ठेवा, विजय जरी निश्चित असला तरी आपल्याला अत्यंत काळजीपूर्वक मतदान करावं लागणार आहे. आपल्याला गड्याला काळजीपूर्वक सगळ्याला मतं टाकावं लागणार आहे. मगाशी त्यांनी तो मुद्दा मांडला विजयच्या प्रश्नावर. 7.5 हॉस्पिटलची मोटरीची बिलं माफ झाली, कुणाला 5 लाख झालं, कुणाला लाख झालं, कुणाला 10 लाख झाले. एक उदाहरण सांगतो मी वेळे म्हणून. एक शेतकरी मला म्हणा योजना मान्य नाही DK पवार, काय झालं, माझी 10ची मोटर आहे. बरं, तुझ्या दुसऱ्या मोठ्या शेतकरी म्हणलं 2 5च्या मोटरी आहेत त्याला किती माफ झालं, म्हणलं 10 लाख. बघा 10 लाख तिकडे माफ झाल्या आणि इकडं 10ची मोटर माफ झालं नाही. म्हणलं असं काय, ती 7.5 कर. म्हटलं पैसे कुठं आणणार, आता काय उत्तर घ्यायला सांग. काय बरं का, समाधान मानण्यावर आहे, आपण समाधान मानलं पाहिजे. मला सांगा, दिवाळी साजरी झाली, प्रत्येक कुटुंबात महिलेच्या नाव 7,500 7,500 जमा झालं. कुणाच्या 3 महिन्यांना, कुणाला 4 महिन्याला, कुणाला 5 महिन्याला एवढा मोठा लाभ मिळाला या सरकारमधनं. दिवाळी साजरी झाली आणि या महिला भगिनींना ह्या सरकारने पैसे दिले, लक्षात घ्या. आणि हे सरकार असं म्हणतंय की आम्ही वाढवून देऊ, पण माझं असं मत आहे की हे सरकार पुढं आपल्याला जर आणलं तर हे सरकार योजना देऊ शकतं. पण आमचे एक मित्र सुनील केदार, मी महानगरमध्ये व्हाईस चेअरमन होतो त्यावेळेस सुनील केदारनी जाहीर केलं, दुग्ध विकास मंत्री होते नागपूरमध्ये, ही योजना आम्ही बंद करणार आहे. बघा, आणि दुसऱ्या बाजूला काँग्रेसच्या, राष्ट्रवादीच्या या आघाडीच्या लोकांच्या लक्षात आलं ही योजना आपण देणार म्हणून त्यांनी 3,000 जाहीर केले. मला सांगा 3,000 तुम्ही कुठनं देणार? आता सरकारचे तिजोरे मोकळे झाले, एवढी मोठी रक्कम ह्या महिला भगिनींच्या खात्यावर जमा झाली राज्यातली. आणि तुम्हाला माहितीसाठी सांगतो, जर सरकार चुकून वाकून येणार नाही तर जर आलं तर ह्यांना चालवणं अवघड आहे. परंतु हे जे युतीचं सरकार महाराष्ट्रात आलं तर मोदीचं सरकार दिल्लीत आहे ते मदत करणार आहे. त्यामुळं तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत युतीचं सरकार सत्तेवर आणावं लागणार आहे. अनेक योजना आपल्या सर्वांसाठी करते. मला सांगा, इथं महिला भगिनी दिसत नाहीत, मोठी सभा झाली, अर्ध तिकीट झाले, आता महिलाच जायला लागले, कारभार बघायला लागले. हे 7.5 म्हणजे अनेक योजना आल्या अनेक मुलांसाठी. मग त्यांनी सांगितलं की राज्यात काय होईल, कुठं काय होईल, पण फलटण तालुक्याच्या राजकारणामध्ये आपल्याला ही परिवर्तनाची वेळ आहे आणि 100% परिवर्तन करण्यामध्ये तुमच्या सगळ्यांचा महत्वाचा सहभाग आहे. आणि मी मगाशी सांगितलं तसं फलटण तालुक्याचे, आता मला इथं बरीच प्रमुख माणसं दिसतात, मी नाव घेत नाहीत, बरीच माणसं दिसतात मला सगळी, पण इथं आमची खातं असं दिसतात ते कुठे मला माहीत नाही, पण नेटाने कामाला लागले. मला बरं वाटतं माणसं बघितल्यानंतर. शेवटी कसं आहे, आपण ठरवणारे काय करायचं ते आपण ठरवून हा परिवर्तनाचा निर्णय करायचा आहे. परंतु की सगळ्यांना मनपूर्वक विनंती करणार आहे की आपण प्रत्येकाने 3 नंबरच्या घड्याळाला बटन दाबून मतदान करायचंय. कारण आपण येणार आहे, आपण जिंकणार आहे म्हणून घाळ बसू नका. परिवर्तन होणं अत्यंत आवश्यक आहे. नुसतं फलटणमध्ये, राज्यात, देशात, तर मला सांगा देशात मोदी पंतप्रधान 3ऱ्यांदा झाले. काय लोक म्हणायचे, मी ऐकले स्वतः कारणाने, मोदीला शिवाय देत होते परंतु पंतप्रधान झाले. तसं आज महाराष्ट्रात कुणी काय बोलू द्या, युती सरकार आल्याशिवाय राहणार नाही. परत एकदा सत्तेवर युती सरकार येणार आहे, आपल्या योजना परत चालू राहणार आहेत. विकासाची ही जी गंगा आहे ती पुढे घेऊन जाण्याच्या दृष्टीने काम करावं लागणार आहे. मी बाळासाहेबांना नेहमी म्हणतो, तुमचा पायगुण चांगला आहे, कारण तुम्ही अध्यक्ष झाला आणि गाड्या आला. खरं सांगत मला गाड्याने बरंच परिवर्तन झालं. काय म्हणजे चिन्हाला मी नाव ठेवत नाही, पण गाड्या आधी कमळाची मतं अशी एकत्र झाली आणि थोडीशी कुणाला न अशा प्रकारे घडलं. मला सांगा तुम्ही काय ते अजितदादा चुकलं, अजितदादाने भरभरून फलटणला दिलं आणि महाराष्ट्रात पहिलं तिकीट फलटणला जाहीर केलं. तरी सुद्धा तुम्ही तुतारीकडे गेला. त्यांना वाटलं तू सांगतो तुम्हाला या अनेक योजना सरकारने जाहीर केल्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगतो, तुमच्या आमच्या घरातल्या भगिनी 7,500 जमा झालेत. ऐकणार नाहीत माझ्या घरातल्या सुद्धा, ती मतं युतीलाच देणार आहे. त्यामुळे सरकार सत्तेवर आल्याशिवाय राहणार नाही.
या ठिकाणी मी सांगतो. पण म्हणून आपण सुद्धा आपलं प्रतिनिधी ज्योतिराव निकम. या ठिकाणी थोडी बीबी. कमी नवनवीन घडामोडी पाहण्याकरिता आताच सातारा 24 तास न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.